नागपुरात सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश. आतापर्यंत 47 जणांना अटक. गृहमंत्री फडणवीसांची माहिती. नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी. पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार. 2 दिवसांपासून नागपुरात विहिंप बजरंग दलाकडून भडकवणारी विधानं. कुणीही बाहेरून आलेली लोक नाहीत. संजय राऊतांची प्रतिक्रिया. असं म्हणणं आहे, सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, दंगली कशाला करताय? सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. प्लॅनिंग करून काल हिंसा घडवली गेली. औरंगजेबाला मानणारे काही लोक अफवा पसरवतायत. आम्ही जाळलेल्या कापडावर कुठलाही धार्मिक मजकूर नव्हता. दंगलखोरांवर कारवाई व्हावी. विश्व हिंदू परिषदेकडून पत्रकार परिषदेमध्ये मागणी. तैयारी करके रखे थे और पूरा प्लानिंग से वो काम को अंजाम दे रहे थे करके हम आपको बता रहे हैं. हम पर विश्वास रखो कि हम आयात नाम की कैसे कोई भी हमने उसमें कपड़े पर आग नहीं लगाए. काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलं असावं. हिंसा नेमकी कशी झाली याची चौकशी सुरू. योगेश कदम यांची. या पद्धतीने तिथे गाड्यांचं नुकसान केलेलं आहे. ज्या पद्धतीने तिकडे दुकानांचं आणि घरांचं नुकसान केलेलं आहे. काही ठिकाणी घराच्या आतमध्ये देखील काही लोक शिरली होती. तर अशा ह्या गंभीर बाबींच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील दिलेले आहेत. गुप्तचर यंत्रणा पोलीस झोपले होते का? प्रशासनावर गृहमंत्रालयाचा अंकुश राहिलेला नाही. नागपुरातील राड्यावरून अंबादास दानवेंचा सवाल. गुप्तचर यंत्रणा झोपलेली का? तर नागपूर सारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल, राजरोज एकमेकांवर दगडफेक केला तर पोलीस झोपलेली होती का? याचाच अर्थ प्रशासनावर गृहमंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. नागपूरची घटना फडणवीसांना बदनाम करण्याचा कट. फडणवीसांचं गृह खातं समाजकंटकांचा बंदोबस्त करेल. अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. ऐसी चीजें जानबूझ के देवेंद्र जी फडणवीस की सरकार को बदनाम करने के लिए करने की विरोधक की मंशा है, कुछ लोगों की मंशा है. नागपूर राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगरसह नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिलनगरमध्ये संचारबंदी. खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्याकडून पाहणी. नागपुरातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा.